मित्रांनो, सध्या संपूर्ण भारतात एकच नाव गाजतंय, धुरंधर. रणवीर सिंगचा ब्रिलियंट परफॉर्मन्स आणि चित्रपटाचं रिअलिस्टिक चित्रीकरण यामुळे सगळेच जण थक्क झालेत. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये स्पाय पिक्चर म्हटलं की स्टंट्स आणि ग्लॅमर एवढंच आपल्याला माहिती होतं, पण ह्या फिल्मने तो समज मोडीत काढलाय. धुरंधरने हे आपल्याला दाखवून दिले की गुप्तहेरांचं खरं आयुष्य हे किती थ्रिलिंग आणि किती रिस्की असतं. चित्रपट बघून बाहेर आल्यानंतर साहजिकच एक प्रश्न सगळ्यांनाच पडलाय, तो म्हणजे खरंच गुप्तहेरांचं आयुष्य असं असतं का? या सगळ्या गोष्टी घडतात का? उत्तरे हो. हे गुप्तहेर आपल्यासाठी, आपल्या देशासाठी याही पेक्षा कितीतरी जास्त रिस्की आणि कितीतरी जास्त ब्रुटल गोष्टी फेस करतात. तुम्हाला जर धुरंधर मनापासून आवडला असेल तर मी 5 अशी पुस्तकं सांगणार आहे जी तुम्ही नक्की वाचली पाहिजेत, ज्यामुळे तुम्हाला भारतीय गुप्तहेर यंत्रणेची खरी ताकद कळेल. आपल्या यादीतल्या पहिल्या पुस्तकाचं नाव आहे इंडियाज मोस्ट फिअरलेस ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी. हे पुस्तक शिव अरोरा आणि राहुल सिंग यांनी लिहिलेलं आहे. यात आपल्याला कॅप्टन विक्रम बत्रा, फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ, लेफ्टनंट कर्नल ऋषी राजलक्ष्मी नायर यासारख्या रिअल लाईफ हिरोज बद्दल वाचायला मिळतं. अजित डोवाल, जे आपले नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आहेत, यांच्यासारख्या मास्टर माइंडची रणनीती पाहायला मिळते. सर्जिकल स्ट्राईक असो किंवा म्यानमार मधलं ऑपरेशन, हे पुस्तक आपल्याला भारतीय सैन्याच्या त्या पराक्रमाची ओळख करून देतं जे टॉप सिक्रेट ठेवलेलं असतं. डोवाल साहेबांनी आपली आयडेंटिटी लपवत तब्बल 7 वर्ष पाकिस्तानात काढली होती. ही गोष्ट वाचताना तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला अर्थात रिसर्च अँड अनालिसिस विंग याची निर्मिती कशी झाली हे जाणून घ्यायचं असेल तर नितीन गोखले यांनी लिहिलेलं आर.एन. काव जेंटलमन स्पाय मास्टर हे पुस्तक सगळ्यात बेस्ट आहे. रामेश्वरनाथ काव यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचं जनक मानलं जातं. 1971चं युद्ध आणि बांगलादेशची निर्मिती यामध्ये काव यांनी पडद्यामागून कशी सूत्र हलवली हे यात सविस्तर दिले. या यादीतलं पुढचं पुस्तक आहे मिशन आर.के. यादवांनी लिहिलेल्या या पुस्तकातून आपल्याला हे समजतं की गुप्तहेरांना फक्त शत्रूशीच नाही तर कधी कधी आपल्या सिस्टीम मधल्या राजकारण्यांसोबत सुद्धा लढावं लागतं. या यादीत तुम्ही वाचलंच पाहिजे असं आणखीन एक पुस्तक म्हणजे हिटमॅन द रिअल स्टोरी ऑफ एजंट लीमा. हे पुस्तक एका अशा एजंटची गोष्ट सांगतं ज्याला एजंट लीमा म्हटलं जायचं. लकी बेस्ट एस. हुसेन जैदी यांनी लिहिलेलं हे पुस्तक एका हिटमॅनच्या नजरेतून गुप्तहेरांच्या जगातील क्रूर आणि धोकादायक भाग उघड करतं, जो सहजासहजी जगासमोर येत नाही. हे पुस्तक वाचताना तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एखादा पिक्चर बघताय. त्यानंतर येतं हरिंदर सिंग सिक्का यांचं कॉलिंग सहमत. आलिया भट्टचा राजी हा पिक्चर ज्या पुस्तकावरती बेस्ड आहे तेच हे कॉलिंग सहमत नावाचं पुस्तक. पण स्वतः लेखकाचं म्हणणं असं आहे की पुस्तक आणि पिक्चर यामध्ये खूप फरक आहे. पिक्चरच्या मेकर्सनी फिल्म बनवताना नॅरेटिव्ह थोडंसं शिफ्ट केलंय, त्यामुळे तुम्ही हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे. आणि शेवटी ते पुस्तक जे वाचताना डोळ्यातून अक्षरशः पाणी येतं. कथा आहे रवींद्र कौशिक यांची, ज्यांना ब्लॅक टायगर असं म्हटलं जायचं. केवळ 23 वर्षाचे असताना त्यांनी पाकिस्तानात जाऊन तिथल्या लष्करात अगदी मेजर पदापर्यंत मजल मारली. त्यांनी भारताला अशा महत्वाच्या बातम्या दिल्या ज्यांनी हजारो सैनिकांचे प्राण वाचवले, पण त्यांचा शेवट मात्र एका काळोख्या कोठडीत झाला. खऱ्या आयुष्यातील नायक आपल्या देशाला, आपल्याला वाचवण्यासाठी काय किंमत मोजतात हे समजण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे. शेवटी मित्रांनो, विचार करा, आपण फिल्म बघितली, आपल्याला कितीही आवडली, आपण हिरोचं कौतुक केलं, तरी ह्या सगळ्यात खरे धुरंधर कधीच समोर येत नाही. ते एखाद्या सावलीसारखं जगतात. आपल्यासाठी, आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी ते स्वतःचं आयुष्य धोक्यात घालतात. ना त्यांना कुठल्या टाळ्यांचा कडकडाट हवा असतो, ना कुठल्या पदव्या. हवी असते ती फक्त देशाची आणि आपली सुरक्षा. आपली स्वतःची ओळख पुसून, आपल्या कुटुंबाला विसरून ते फक्त आपल्या देशासाठी लढत असतात. त्यांचं ना नाव कधी कोणाला कळतं, ना त्यांचा चेहरा जगासमोर येतो. अगदी शेवटी त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या खऱ्या नावाने रडणारं सुद्धा कोणी नसतं. त्यांच्यासाठी देश हाच त्यांचा धर्म आणि कर्तव्य हेच कुटुंब असतं. म्हणून जेव्हा तुम्ही ही पुस्तकं वाचाल तेव्हा लक्षात ठेवा, जगासाठी कदाचित हे एजंट नंबर्स असतील सुद्धा, पण आपल्यासाठी ते रिअल हिरोज आहेत. या अननोन मेनच्या निस्वार्थ बलिदानाला ट्विटचा सलाम. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.